बोंडअळीमुळे कापसाचं प्रमाण उद्ध्वस्त झालं आणि दुष्काळी परिस्थिती आहे, तरी सुद्धा सरकार सरसकट दुष्काळ जाहीर करायला तयार नाही। एका एकराचा सोयाबीनचा खर्च 36,000 रुपये आणि मिळणारं त्याच्यातून उत्पादन फक्त 18 ते 20,000 रुपये अशी परिस्थिती आहे। कापसाचा एकराचा खर्च 40,000 रुपये आणि मिळणारं उत्पन्न कुठे 25,000 आणि कुठे 0 अशी परिस्थिती आहे। आमची मागणी आहे की सरकारने तातडीनं सरसकट दुष्काळ जाहीर करावा आणि येलो मोसॅक बोंडअळीमुळे जे नुकसान झालं, पावसाचा खंड पडल्यामुळे जे नुकसान झालं, त्याच्या पोटी सरसकट शेतकऱ्यांना एकरी 10,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी। सोयाबीनला प्रति क्विंटल 9,000 रुपये भाव द्यावा, कापसाला प्रति क्विंटल 12,500 रुपये भाव द्यावा। सरकारने भाव देऊ नये, सरकार भिकारचोट आहे, देणार नाही आम्हाला माहित आहे। सरकारने आमच्या छातीवरून उठावं, सोयाबीनची निर्यात करावी, निर्यात शुल्क त्याला प्रोत्साहन अनुदान द्यावं, बाहेरच्या देशातून सोयाबीन आयात करू नये आणि 0 केलेला तेलाचा आयात शुल्क 30% करावं आणि सोयाबीनचा 5% जीएसटी रद्द करावा, अशी आमची या आंदोलनाची मागणी आहे। त्याचबरोबर हक्काचा पीक विमा द्यावा, सरसकट शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं आणि जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी शेतीला मजबूत असं सिमेंटची भिंत बांधून कंपाऊंड करून द्यावं, बँकांनी होल्ड केलेल्या अनुदानाचे पैसे रिलीज करावे, अशा यासह अनेक मागण्या घेऊन हे आंदोलन गेल्या 5 नोव्हेंबर पासून आमचं सुरू आहे। आम्ही एल्गार रथयात्रा काढली, 50,000 शेतकऱ्यांचा मोर्चा 20 नोव्हेंबरला बुलढाण्यामध्ये निघाला। उत्स्फूर्तपणे स्वयं खर्चानं, स्वतःच्या खर्चानं हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले। आज त्या शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की आम्ही मरणाच्या दारात उभे आहोत, सरकार 1 रुपयाची मदत करायला आम्हाला तयार नाही। मागच्या वर्षीच्या नुकसान भरपाईचे भरपूर पैसे अजून पेंडिंग आहेत ऑनलाईनच्या भानगडीमध्ये, त्यामुळं सरकारला आम्ही सांगितलं की 8 दिवसात तुम्ही मार्ग काढला नाही तर 29 तारखेला आम्ही मंत्रालयाचा ताबा घेऊ, कारण हे मंत्रालय आमचं आहे, आमच्या पैशातून उभं राहिलेलं आहे। सामान्य माणसाने टॅक्स पे केला आणि त्या टॅक्स पेअरच्या पैशातून मंत्री तिथं मजा मारतात, एसी मध्ये बसतायत आणि तिथं मजा आणि मस्ती या सगळ्या सत्तेतल्या लोकांची चालू आहे आणि गावगाड्यातला सामान्य माणूस मात्र मरणाच्या दारात उभा आहे। म्हणून हे मंत्रालय आम्ही ताब्यात घेणार असा इशारा दिल्यावर काल मला 100 पोलीस माझ्या घरी अचानक आले आणि चर्चा करू म्हणून मला अटक केली आणि न्यायालयासमोर हजर केलं आणि सांगितलं रविकांत तुपकरला 15 दिवस तुरुंगात टाका, याच्यामुळे महाराष्ट्राची शांतता बिघडते। न्यायालयाने आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही, माझी जामिनावर मुक्तता केली। जामिनावर मुक्त केल्यानंतर तातडीनं मी माझ्या सहकाऱ्यांशी न्यायालयातच निर्णय घेतला। मला अटक केल्यावर सोमठाणा गावातल्या महिलांचे मला फोन आले, चिखली तालुक्यातून। या गावातल्या महिला म्हणल्या की तुम्हाला जर अटक होत असेल, तुमचं काही बरवाईट होत असेल तर आम्ही सुद्धा लेकरा बाळा सगळं आत्महत्या करू, आणि त्या महिला रडत होत्या। त्या महिलांना मी समजावून सांगितलं, म्हटलं ताई तुम्ही असं करू नका। पळसखेड गायकवाड गावातून सुद्धा महिलांचे फोन आले, अशा स्वरूपाचे शेकडो फोन मला त्या दरम्यान आले की आम्ही आमच्या जीवाचं बरवाईट करतो। मी म्हटलं तुमच्या जीवाचं बरवाईट करू नका, मी सुटल्यावर तुम्हाला भेटायला येतो। न्यायालयातून सुटलो, या गावात या महिलांना भेटायला आलो आणि मी त्या क्षणी ठरवलं या महिलांना, या शेतकऱ्यांना उभारी देणं गरजेचं आहे, म्हणून सोमठाणा गावातूनच या अन्नत्याग आंदोलनाची सुरुवात कालपासून केलेली आहे। सरकार हे आंदोलन मोडू पाहत आहे, आम्हाला जबरदस्ती अटक करायची, तुरुंगात टाकायचं, काही गुन्हा केलेला नसताना एका बाजूला ज्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहेत असे लोक सरळ फिरतायत, वरलीवाले, मटक्यावाले, जुगारवाले, 2 नंबरवाले उजळ माथ्याला फिरतायत आणि आमच्यासारखे सोयाबीन कापसाला भाव मागणारे शेतकऱ्यांच्या पोरांवर तुम्ही खटले दाखल करता, आम्हाला तुरुंगात टाकता। लाज वाटली पाहिजे सरकारला, तुम्ही कुणाच्या बाजूला? आम्ही सोयाबीनला भाव मागतोय, कापसाला भाव मागतोय, बापाच्या घामाचं दाम मागतो आहे। आम्ही काय भीक मागत नाहीये, आम्ही काय जास्त मागत नाही, रास्त मागतो आहे। आमच्या मायचं कुंकू वाचवणं आणि बापाची फासाकडे जाणारी पावलं थांबवणं, याच्यासाठी आमची शेतकऱ्याची कष्ट करायची लढाई लक्षात ठेवा। सरकार
दुसऱ्या काहीतरी पुंगाना सोडून दुसरे प्रश्न चर्चेत आणून आमच्या मूळ प्रश्नापासून लक्ष विचलित करण्याचं काम सरकारमधलेच काही लोक त्या ठिकाणी करतायत। मी सरकारला सांगू इच्छितो की सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी आज मरणाच्या दारात उभा आहे। या शेतकऱ्याला जर का तुम्ही 28 तारखेपर्यंत मदत केली नाही तर 29 नोव्हेंबरला गावगाड्यातला महाराष्ट्रातला शेतकरी मंत्रालयाचा ताबा घेणारच आहे। ते आंदोलन आमचं मुंबईमध्ये होणारच आहे आणि इथं सोमठाणा गावामध्ये अन्नत्याग आंदोलन हजारो शेतकऱ्यांच्या साक्षीने सुरू राहणार आहे। या आंदोलनाला तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला। आज तर गाड्या लावायला सुद्धा जागा नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची संख्या त्या ठिकाणी पाठिंबा द्यायला आलेली आहे। गावगाड्यातला तरुण संतापलेला आहे। मला लोक कानात विचारतात जाळपोळ करू का, हिंसक करू का? मी म्हटलं हिंसक करू नका, जाळपोळ करू नका। मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना सांगतो, तुम्ही माझ्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त करताय, या आंदोलनाबद्दल चिंता व्यक्त करताय, पण मी एक सांगू इच्छितो की माझ्या जीवाचं काही झालं तरी चालेल, या सरकारला जर माझा जीव घ्यायचा असेल तर सरकारने कुशाल माझा जीव घ्यावा। मी या सरकारला माझ्या जीवाचा रक्ताचा नैवेद्य दाखवायला तयार आहे, पण लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाका आणि आमच्या शेतकऱ्याला दिलासा द्या। मी फासावर सुद्धा जायला तयार आहे। मी जीवाची पर्वा करणारा माणूस नाही। मी जे करतो ते प्रामाणिकपणे करतो, जे करतो ते मनापासून करतो आणि इमानदारीने करतो। काही सत्ताधारी पुढारी या आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करताय। इथे तहसीलदारांना पत्र घेऊन पाठवलं, आम्हाला सांगितलं मागण्या तुमच्या मागण्यांचं बघू, पण पहिलं आंदोलन मागे द्या। मी त्यांना सांगितलं जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही लढाईचं मैदान सोडणार नाही, अशी आमची भूमिका ठरलेली आहे। जीव गेला तरी चालेल, प्राण गेला तरी चालेल, पण आंदोलनापासून माघार नाही। आम्हाला सोयाबीन कापूसवाल्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना न्याय मिळाल्याशिवाय आमचं मान जरी कापली, गोळीबार करा, लटकवा, फासावर लटकवा, तुरुंगात टाका, तुम्हाला जे करायचं ते करा, पण पोलिसांनाही सांगतो सरकारच्या इशाऱ्यावर एवढं काम करू नका। सरकार सांगणार तुम्ही ऐकणार, तुम्ही पण शेतकऱ्यांची पोर आहात। जर का चुकून लाठीचार्ज करायचा प्रयत्न केला, गोळीबार करायचा प्रयत्न केला तर अख्ख्या महाराष्ट्रात हाहाकार माजल्याशिवाय राहणार नाही, सरकारने ध्यानात ठेवावं। मी तमाम बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना सांगतो की आता हातावर हात धरून बसायचं नाही। उद्यापासून तुम्ही आपापल्या गावामध्ये या आंदोलनाला समर्थन म्हणून आपापल्या गावामध्ये प्रभात फेऱ्या काढा। या आंदोलनाच्या समर्थनार्थ गावाच्या चावडीवर धरणे आंदोलन करा, गावाच्या चावडीवर साखळी उपोषण चालू करा आणि उद्यापासून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गावगाड्यामध्ये सगळे शेतकरी उद्यापासून आंदोलनाला सुरुवात करतील। अख्ख्या महाराष्ट्रातला शेतकरी गावागावात तुम्हाला रस्त्यावर दिसेल। शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, शांततेच्या मार्गाने आपली ताकद आपण सरकारला दाखवून देऊ की आमची ताकद काय आहे। तुम्ही कायदा हातात घ्यावा, तुम्हाला कशात तरी अडकवावं ही सरकारची इच्छा आहे। म्हणजे म्हणायला होतंय की तुम्हीच काहीतरी केलं म्हणून आम्ही तुम्हाला तुरुंगात टाकलं। भावांनो, माझी सगळ्या शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्याच्या तरुण पोरांना विनंती आहे की उद्यापासून गावागावामध्ये प्रभात फेऱ्या, धरणे आंदोलन, साखळी उपोषण प्रचंड मोठ्या संख्येने गावाच्या चावडीवर रस्त्यावर या, गावांमध्ये जागर करा आणि या सरकारच्या विरोधामध्ये एक प्रखर, परखड आणि निर्भीड भूमिका गावागावातल्या शेतकऱ्यांनी घ्यावी। पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी शेतमजूर म्हणून एकत्र येऊ असा नारा आपल्याला द्यायचा आहे। हे आंदोलन पक्षाचं नाही, संघटनेचं नाही, राजकारणाचं नाही, हे आंदोलन निव्वळ आणि निव्वळ सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं हे आंदोलन आहे। त्यामुळे तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी उद्यापासून रस्त्यावर उतरा, गावागावामध्ये प्रभात फेऱ्या काढा, शांततेच्या मार्गाने प्रचंड मोठ्या संख्येने गावागावामध्ये धरणे आंदोलन करून, साखळी उपोषण करून त्या ठिकाणी आंदोलनाचा श्रीगणेशा करा। सरकार काय भूमिका घेतं ते बघू। टप्प्याटप्प्याने या आंदोलनाची तीव्रता आपल्याला वाढवायची आहे। ज्याला जे जे जमल ते करा, पण या शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये क्रांतिकारक म्हणून सहभागी व्हा, एवढंच मला महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्याच्या पोरांना सांगायचं आहे। आणि जे सोमठाणा गावाच्या परिसरामध्ये जिल्ह्यातले लोक असतील ते ताकदीनं या सोमठाणा गावामध्ये आपली शेतकऱ्याची ताकद दाखवण्यासाठी हातातलं काम बाजूला ठेवून या आंदोलनामध्ये सोमठाण्यामध्ये सहभागी व्हा आणि आपापल्या गावात सुद्धा आंदोलन करा। त्याचबरोबर 29 तारखेला
मंत्रालय ताब्यात घेण्याचं जे आपलं आंदोलन आहे हे आंदोलन मुंबईमध्ये होणारच आहे. लक्षात ठेवा 28 तारखेला ठरल्याप्रमाणे सकाळी 9 वाजता आपल्याला स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर या ठिकाणाहून हजारो शेतकरी घेऊन शेकडो वाहनांचा ताफा घेऊन मुंबईच्या दिशेने आगेकूच करायचे. 28 तारखेला आपण मुंबईला मुक्कामी जाणार रात्री आणि 29 तारखेला सकाळी मंत्रालयाचा ताबा आपण घेणारच आहे. रोग शक्यतो रोग लो, जेवढी ताकद सरकारमध्ये असेल, जेवढे पोलीस आमच्या अंगावर पाठवायचे असतील तेवढे पोलीस पाठवा. मरताव का नाही करता. लक्षात ठेवा जर आम्ही स्वतः मरायला तयार होऊ शकतो तर आम्ही मारायला सुद्धा तयार होऊ शकतो. याचं भान सरकारने ठेवावं. लाठीचार्ज केल्यानंतर काय होतं की मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात तुम्ही बघितलेलं आहे. आमच्यावर सुद्धा तुम्ही फेब्रुवारी महिन्यात लाठीचार्ज केला पण आम्ही हिंमत हारलो नाही, दबकलो नाही. आम्ही पुन्हा त्याच ताकदीने रस्त्यावर आलो. म्हणून शेतकऱ्याच्या सामान्य शेतकऱ्यावर जर का लाठ्या काढ्या चालवाल तर याद राखा जशाच तसं उत्तर दिलं जाईल. रक्तपात होईल, काय रक्ताचा सलाम आहे, रक्ताच्या नद्या सांगतील पण आंदोलनातून माघार घेणार नाही अशी आमची भूमिका ठरलेली आहे. धन्यवाद. शासनाने आपल्याला आता थोड्या वेळापूर्वी काय निरोप पाठवला होता? शासनाने म्हणजे संबंधित तहसीलदार आणि या पोलीस स्टेशनचे ठाणेदार हे 2 अधिकारी या ठिकाणी आले आणि तहसीलदारांनी मला पत्र दिलं की तुमच्या मागण्या आम्ही शासनाकडे पाठवलेल्या आहेत. अरे त्यात आम्हीच पाठवलेल्या आहे म्हणजे काय नवीन केलं तुम्ही? आम्ही पण शासनाकडे निवेदन दिलेलंच आहे ना. तुम्ही काय नवीन केलं? आमच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये सरकारने काय केलं ते मुद्देवाईज आम्हाला सांगावं. काही मागण्या आमच्या केंद्र सरकारशी संबंधित आहे, काही मागण्या आमच्या राज्य सरकारशी संबंधित आहे, काही मागण्या जिल्हा स्तरावर संबंधित आहे. अनेक मागण्या तर अगदी जिल्हा लेवलला सुद्धा सुटू शकतात. परंतु थातूर मातूर भूमिका आपलं काहीतरी गेलो बाबा उपोषणाच्या ठिकाणी पत्र देऊन आलो आणि उपकार केले अशी भाषा जर अधिकारी करणार असतील तर हे चालणार नाही. आमच्या प्रश्नावर निर्णय घ्या. यांना भीती वाटते अनेक नेत्यांना सत्तेतल्या की यांना श्रेय जाईल, यांना मोठे करू नका, क्रेडिट देऊ नका. आम्हाला क्रेडिटशी घेणं देणं नाहीये. लक्षात ठेवा श्रेय तुम्ही घ्या. काय खुशाल तिकडे नाचायचं तुम्ही नाचा. आमच्या ज्या मागण्या सोयाबीन कापूस उत्पादकांच्या त्या सोडवा. आम्ही तुमची घोड्यावर मिरवणूक काढतो. श्रेय खुशाल तुम्ही घ्या. आमचं काही म्हणणं नाही. बरोबर आहे की नाही? त्यामुळं ते आपले पत्र म्हणजे तुमचं निवेदन वर पाठवलं. अरे आम्ही निवेदन देऊन ठोकलं. आमचं निवेदन ऑलरेडी वर गेलेलं आहे. पुढचं सांगा काय? हे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. विविध पक्षांच्या कुठल्या नेत्यांनी तुम्हाला भेटी दिल्या, फोन केले, नेमका विविध पक्षांच्या शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत? मी काल अचानक न्यायालयासमोरून घोषणा केली की मी अन्नत्याग आंदोलनाला सोमठाण्याला बसणार आहे. मी आल्याबरोबर हजारो शेतकरी माझ्या पाठीशी, जसं माहीत पडलं सोशल मीडियावरून आणि माध्यमांमधून, तसे शेतकरी सोमठाण्याच्या दिशेने आले आणि या ठिकाणी मोठी सभा रात्री झाली. जवळपास 25-50 गावचे लोक आंदोलनाला पाठिंबा द्यायला काल रात्री आले आणि वारकरी संप्रदायाचे हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील हे सुद्धा आले. अनेक लोक, मोठमोठे लोक या आंदोलनाला पाठिंबा द्यायला कालपासून सुरू आहे. आज सकाळपासून तर या गावात रीग लागली आहे. जत्रेचं स्वरूप या गावाला आलं. लोक येतात, पाठिंबा देतात, थांबतायत, जातायत, पुन्हा येत आहेत, पुन्हा जात आहेत आणि आज संध्याकाळी मोठ्या संख्येने लोक या गावामध्ये असणार आहेत. मी संध्याकाळी सगळ्या शेतकऱ्यांना संबोधित करणार. शेतकऱ्यांची चर्चा करून पुढची पुन्हा दिशा त्या ठिकाणी आम्ही ठरवणार आहोत. परंतु आमची एक दिशा आज दुपारी ठरली की उद्यापासून गावागावातल्या शेतकऱ्यांनी गावागावामध्ये आंदोलन सुरू करायचे. तुमची जे मागणी आहे ते शेतकऱ्यांची मागणी आहे आणि प्रत्येक वर्षी तुम्ही सोयाबीन कापूस प्रश्नाबाबत आंदोलन करताय. सरकार कुठेतरी कानाडोळा करताय. मग तुम्ही न्यायालयात दाद का मागत नाही? कारण जसं 3 कायदे मंजूर करण्यात आले होते तसे शेतकऱ्यांनी न्यायालयात दाद मागितली होती आणि न्यायालयाने शेतकऱ्याचं ऐकलं पण आहे. असं आहे की दिल्लीमध्ये जे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, 1 वर्ष हजारो शेतकरी दिल्लीमध्ये ठाण मांडून बसले. न झुकणाऱ्या सरकारला आंदोलनाच्या पातळीवर सरकारने झुकवलं. सरकार शेतकऱ्यांना गृहीत धरण्याचा प्रयत्न करत आहे. या सरकारला काय वाटतं तुम्हाला सांगू का की शेतकऱ्यांच्या पाठीमागे कोणी नाहीये. हे शेतकरी असले भोळे बाबडे आहेत. हे जाती धर्मात विभागल्या गेलेले आहेत, पक्षात विभागल्या गेलेले आहेत. यांच्यासोबत कोण नाही. पण सरकारला सांगतो गाव गड्यातला शेतकरी आता एकजूट झालेला आहे. यांना वाटतं सोयाबीन कापूसवाल्यांना राजाश्रय नाही, यांच्या पाठीमागे कोण नाही. सोयाबीन कापूसवाल्याच्या पाठीमागे कोणी जरी नसलं तरी सोयाबीन कापूसवाला तुमच्या छातावर बसून न्याय मिळवून घेतल्याशिवाय थांबणार नाही. या निर्धाराला शेतकऱ्याचा तरणा बाण फोडगा या आंदोलनामध्ये उतरलेला आहे आणि न्यायालयात सुद्धा आम्ही जाऊ.
या आंदोलनाची जर का सरकारने दखल घेतली नाही तर ते सुद्धा आमच्या वकिलाच्या टीमशी चर्चा करू आणि न्यायालयाचे दरवाजे सुद्धा आम्ही ठोकू आणि आमच्यावर होणारा अन्याय न्याय व्यवस्थेला आम्ही सांगू. दरवर्षी कापूस आणि सोयाबीन प्रश्नावर तुम्ही आंदोलन करताय आणि एकाकी पडताय. कुठल्याच राजकीय पक्षाला याबाबत इंटरेस्ट नाही. काय सांगाल त्या राजकीय पक्षांना? नाही, मला असं वाटतं की जेवढे राजकीय पक्ष आहेत त्यांना शेतकऱ्यांची मतं पाहिजे, पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे का नाही का वाटत नाही असं माझं म्हणणं आहे. या सोयाबीन कापसाच्या आंदोलनामध्ये सगळ्या विरोधी पक्षांनी उतरलं पाहिजे, पक्ष सोडून उतरला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि सगळ्याच राजकीय पक्षांनी हा सोयाबीन कापसाचा मुद्दा उचलला पाहिजे आणि हा सभागृहामध्ये लावून धरला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. ते का धरत नाही या बाबतीत त्यांना विचारा, ते स्पष्ट सांगतील, मी सांगू शकत नाही. पण तुम्ही दरवर्षी एकाकी पडताय, यावर तुमचं काय मत आहे? मी एकाकी नाहीये. पुढारी जरी माझ्या बरोबर नसले तरी गाव गाड्यातला लाखोच्या संख्येने शेतकरी माझ्या बरोबर आहे, शेतकऱ्याचा पोरगा माझ्या बरोबर आहे. पुढाऱ्यांचं सोडा, लोक कुणाचं ऐकत नाही, लक्षात ठेवा. लोक आता स्वतःच्या मनाचे मालक आहेत. लोक अनेक पुढारी दबाव टाकतात रविकांत तुपकरच्या आंदोलनात जाऊ नका, पण लोक ऐकत नाही. लोक म्हणतात तुमच्या विरुद्ध बोला, हे आंदोलन आमच्या अस्मितेचं आहे, हे आंदोलन आमच्या घामाच्या दामाचं, हे आंदोलन आमच्या हक्काची लढाई आहे. त्यामुळे लोक कुणाला जुमानत नाही. आता पण दबाव टाकणं सुरू आहे लोकांवर, सोमठाण्याला जाऊ नका, त्या दिशेने प्रवास करू नका. ठीक आहे, जितका तुम्हाला दबाव टाकता येईल तितका टाका, माझं काही म्हणणं नाही. पण गावगाड्यातला शेतकऱ्याचा पोरगा जर का खवळला तर तो काय करू शकतो याचा प्रत्येक वेळोवेळी आम्ही दाखवून दिलेला आहे. कोण टाकतं दबाव? कोण टाकतंय दबाव? कोण टाकतंय? कोणाकडे इशारा आहे तुमचा? नाही, मी पर्टिक्युलर कोणाचं नाव घेणार नाही, परंतु सत्ताधारी मंडळी, सत्तेतले प्रतिनिधी हे आंदोलन दडपण्यासाठी वारंवार प्रयत्न करतायत. म्हणून तर पोलिसांनी काल मला अटक केली, म्हणून तर पोलिसांनी काल मला जबरदस्ती नेलं. पण न्यायालयाने माझ्या बाजूने निर्णय दिला, आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि एवढा युक्तिवाद केला यांनी की जसं काही आम्ही दाऊदच्या राहुलच्या टोळीत काम करतो. आम्ही काय दहशतवादी आहे का? आम्ही काय नक्षलवादी आहे का? आमच्यावर तुरुंगात टाकता, खटले भरता, खोट्या केसेस करता आणि न्यायालयात सांगता की यांना 15 दिवस तुरुंगात ठेवा. अरे इथं वरली मटक्यावाले उजळ माथ्याने फिरतायत, 2 नंबरवाले उघड छाती करून फिरतायत आणि त्यांना पकडायचं सोडून, चोर सोडून तुम्ही संन्याशाला फाशी द्यायला लागलेले. आम्ही घाबरणार नाही. चळवळी करून, सत्याग्रह करून इंग्रजांच्या विरोधात सुद्धा अनेक क्रांतिकारकांनी आपलं आयुष्य घालवलं. आम्ही सुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूने या सरकारच्या विरोधामध्ये, या पांढऱ्या कपड्यातल्या दरोडेखोरांच्या विरोधामध्ये आम्ही लढाई जारी ठेवणार. भले जीव गेला तरी चालेल, मागे हटणार. मागच्या वेळी तुम्ही असंच अन्नत्याग आंदोलन केलंय आणि महाविकास आघाडी सरकार होती तेव्हा तुम्हाला शरद पवार साहेबांचा आणि आताचे जे उपमुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता. आता काही फोन आलाय का त्यांचा या संदर्भात? 2 वर्षापूर्वी जेव्हा मी अन्नत्याग आंदोलनाला बसलो होतो त्यावेळी नागपूरला बसलो. मला पोलिसांनी अटक करून माझ्या घरी आणलं, नजरकैदेत ठेवलं आणि त्या ठिकाणी जेव्हा माझी तब्येत खालावली, नंतर अनेक शेतकऱ्यांनी कायदा हातात घेतला, जाळपोळ झाली, मग मला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी फोन करून चर्चेला बोलवलं. शिंदे साहेब त्यावेळी पालकमंत्री होते, देवेंद्रजींनी पण त्यावेळेला फोन केला आणि अजितदादांच्या मंत्रालयामध्ये 9 कॅबिनेटमध्ये 13 सेक्रेटरी अशी बैठक झाली. दिल्लीपर्यंत आम्ही पाठपुरावा केला, दिल्लीत जाऊन बसलो. 23 लाख मेट्रिक टन सोयाबीन निर्यातीचा निर्णय केंद्र सरकारला घ्यायला लावला. त्या वर्षी सोयाबीनला 8,000 आणि कापसाला 12,000 रुपये भाव मिळाला होता. ते त्या आंदोलनाचं यश होतं. शेतकऱ्याच्या आंदोलनाकडे राजकीय दृष्ट्या सरकारकडे पाहू नये, आताही तातडीने मार्ग काढावा. नाही तर एकदा का आंदोलन हाताच्या बाहेर गेलं आणि शेतकऱ्यांनी हे आंदोलन गावगाड्यातल्या हाती घेतलं तर मग मात्र या शेतकऱ्यांना रोखणं सरकारला सुद्धा मुश्किल होईल. उद्याची दिशा काय असणार आहे आंदोलनाची? नाही, सोमठाणा येथे काय नेमकं काय तुमचं प्लॅनिंग आहे? नाही, आता सोमठाणा गावकरी आम्ही सगळे संध्याकाळी बसणार आहोत आणि सगळ्या सोमठाणा गावकरी ज्या पद्धतीने आम्ही सगळे चर्चा करून निर्णय रोज रात्री घेतो, कालही रात्री निर्णय घेतला, आजही रात्री बसून आम्ही पुढची दिशा ठरवू. पण सोमठाणा सोडून इतर गावातल्या सगळ्या लोकांनी आपापल्या गावामध्ये धरणे आंदोलन सुरू करावीत, साखळी उपोषण सुरू करावीत आणि गावागावात प्रभात फेऱ्या काढून त्या ठिकाणी या सरकारचं थडगं बांधावं, सरकारच्या विरोधात प्रभात फेऱ्या काढाव्यात, निदर्शनं करावीत आणि सोयाबीन कापसाचा भाव मागण्यासाठी गावाच्या वेशीवर आंदोलन सुरू करावे. तुमचं अन्नत्याग आंदोलन आहे, पाणी सुरू आहे का? हा, पाणी तर मी पितोय, पण मी बाकी कुठल्याही पाण्याशिवाय मी कुठल्याही गोष्टीला स्पर्श करत नाही. मी कुठलंही अन्नसेवन करणार नाही. पाणी सोडून मी काही घेणार नाही असं मी ठरवलेलं आहे. जसं अंचारवाडी वाडीतून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं, तसंच तुम्ही सोमठाण्यातून अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय.
शेतकऱ्याचे जरांगे पाटील म्हणून तुम्हाला काही लोक संबोधत आहे. नाही, असं आहे, मनोज जरांगे पाटलांचं काम खूप मोठं आहे. मी फार छोटा कार्यकर्ता आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर करोडो मराठ्यांना त्यांनी करण्याचं काम केलं. त्यांच्या कामाविषयी आम्हाला सगळ्यांना आदर आहे. ते आमचे मित्रच आहेत. मी स्वतः भेटून त्यांना पाठिंबा दिला. 2.5-3 वर्षापूर्वी जेव्हा जरांगे पाटील साष्ट पिंपळगावला उपोषणाला बसले होते, तेव्हाही मी स्वतः त्यांना भेटायला साष्ट पिंपळगावला गेलो होतो पाठिंबा द्यायला. त्यामुळं आता ते आंदोलन उठलं म्हणून आम्ही गेलो असं नाही. आम्ही 2-2.5 वर्षापूर्वी पण त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला साष्ट पिंपळगावला गेलो. यावर्षी पण गेलो आणि त्यांनाही आमच्या चळवळीबद्दल आदर आहे. त्यांनी घेतलेल्या लढ्याला आमचा भरभक्कम पाठिंबा सुरुवातीपासूनच आहे. उलट जेव्हा तो आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला तेव्हा आम्ही सोयाबीन कापसाचं आंदोलन 4-5 दिवस पुढे ढकलून नंतर सुरू केलं, कारण तोही प्रश्न त्या ठिकाणी महत्वाचा आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि मी अन्नत्याग आंदोलन काही पहिल्यांदाच करतोय असं नाही. मी 2 वर्षापूर्वी सुद्धा अन्नत्याग आंदोलन सोयाबीन कापसासाठी केलं होतं. त्याच्या आधी पण मी अनेक वेळा अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे. त्यामुळं 20 वर्षापासून आम्ही उपोषण, अन्नत्याग आंदोलन असेल, आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सुरुवातीपासून करत आहे. 29 तारखेपासून आपण जे आंदोलन करणार आहे त्याचं शेड्यूल आपण जाहीर केलं. असे असताना आता पोलीस तुम्हाला आंदोलन कसं करू देते? कुठलं 29 तारखेचं मुंबईचं आंदोलन जेव्हा आपण शेड्यूल जाहीर केलं की इतक्या तारखेला जाणार आहे, तर हे आंदोलन ते तर आम्ही सुरुवातीलाच केलेलं आहे ना. आम्ही ज्या दिवशी आंदोलनाची घोषणा केली आपल्या 50,000 शेतकऱ्यांच्या समोर शेतकऱ्यांना विचारून, त्याच दिवशी मी जाहीर केलं की 28 तारखेला स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर समोरून आपण ताफा घेऊन त्या ठिकाणी मुंबईच्या दिशेनं जाणार आहोत आणि मंत्रालयाचा ताबा घेणार आहोत. आम्हाला असं चोरून काही करायला आवडत नाही. जे करतो ते मर्दानी माणसासारखे करतो, कारण आम्ही शेतकऱ्याची पोरं ही मर्दाची अवलाद आहोत. आम्ही भेकडाची अवलाद नाही आहोत, लक्षात ठेवा. त्यामुळे जे सांगू ते सांगून करू, जे करू ते खुलेआम करू आणि होऊन जाऊ दे 2 हात काय व्हायचं ते. परंतु आमचा अधिकार आहे, आंदोलन करणं आमचा अधिकार आहे, सत्याग्रह करणं आमचा अधिकार आहे. त्याच्यापासून आम्हाला कुणी रोखू शकत नाही. काल रोखलं, न्यायालयाने आम्हाला सोडलं. तुम्ही स्वतः जाणार आहे का मुंबईत? मी तुम्हाला सांगितलं, मी स्वतःही जाणार आहे. मी अन्नत्याग आंदोलन कंटिन्यू ठेवणार आहे आणि कंटिन्यू करत करत आम्ही सगळे लोक जाणार आहे. इथं सुद्धा माय मावल्या इथं बसणार आहे. इथं सुद्धा आंदोलन सुरू राहील आणि तिथलंही आंदोलन होईल. ही सरकार शेतकऱ्याची सरकार आहे असे मुख्यमंत्री म्हणताय. काय म्हणणार तुम्ही मुख्यमंत्र्यांना, काय सांगणार? मुख्यमंत्री म्हणतात की सरकार शेतकऱ्यांची आहे. मुख्यमंत्र्यांना सांगतो, आमदार खासदार विकत तुम्हाला मिळत आहेत, त्यामुळं तुम्ही कदाचित शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही, दुर्लक्ष करताय. हे सरकारच मुळात असंवैधानिक सरकार आहे. हे काही संविधानाला बसलेलं सरकार नाही. आज संविधान दिवस आहे, आज शहीद दिवस आहे. 26/11चा हल्ला झाला होता आज. या निमित्तानं मी क्रांतिकारकांचं स्मरण करतो, आपल्या ज्यांनी 26/11च्या हल्ल्यामध्ये जीव गमावला. संविधान या देशामध्ये सगळ्यात मोठं आहे. संविधानाची पायमल्ली करण्याचं काम सरकार त्या ठिकाणी करत आहे आणि म्हणून मोडतोड करून सरकार बनवणं आणि शेतकऱ्यांना फाट्यावर मारणं, ते सत्तेत आलं आम्हाला दुःख नाही, आमच्या काही पोटात गोळा आलेला नाही. पण सत्तेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सरकार चालवता आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी वागणूक होती, विचार होते, त्या पद्धतीने वागत नाही. दुष्काळ पडला त्यावेळी छत्रपती शिवाजी राजांनी शेतकऱ्यांना अवजारं दिले, धान्य दिलं, बियाणं दिलं, शेतकऱ्यांना जगवण्याचं काम केलं. गोडाऊनचे गोडाऊन, कोठाराचे कोठार खुले करून दिले. आणि आज छत्रपतींच्या नावानं सरकार चालवणारे मात्र दुष्काळाच्या छायेखाली आमचा शेतकरी मरत असताना मात्र हे सरकार मजा आणि मस्तीमध्ये गुंग आहे. रोम जळत असताना रोमचा राजा जसा बिगुल वाजवत बसला होता, तसा महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना सरकार मात्र मजा मस्तीमध्ये व्यस्त आहे. अशी सध्याची परिस्थिती आहे. ओके डन. या निमित्तानं जमलेले सगळे आमचे पत्रकार बांधव, मोठ्या संख्येने जमलेले सगळे शेतकरी बांधव, तरुण मित्र, भावांनो, यावर्षी दुष्काळाची परिस्थिती आहे. येलो मोझॅक नावाचा व्हायरस आला, त्यामुळं सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. लाल्या आणि बोंडअळीमुळे कापसाचं प्रमाण उद्ध्वस्त झालं आणि दुष्काळी परिस्थिती आहे. तरी सुद्धा सरकार सरसकट दुष्काळ जाहीर करायला तयार नाही. 1 एकराचा सोयाबीनचा खर्च 36,000 रुपये आणि मिळणारं त्याच्यातून उत्पादन फक्त 18,000 ते 20,000 रुपये अशी परिस्थिती आहे.
कापसाचा एकराचा खर्च 40,000 रुपये आणि मिळणारं उत्पन्न कुठे 25,000 आणि कुठे 0 अशी परिस्थिती आहे. आमची मागणी आहे की सरकारने तातडीनं सरसकट दुष्काळ जाहीर करावा आणि येलो मोझॅक बोंडअळीमुळे जे नुकसान झालं, पावसाचा खंड पडल्यामुळे जे नुकसान झालं, त्याच्या पोटी सरसकट शेतकऱ्यांना एकरी 10,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी. सोयाबीनला प्रति क्विंटल 9,000 रुपये भाव द्यावा. कापसाला प्रति क्विंटल 12,500 रुपये भाव द्यावा. सरकारने भाव देऊ नये. सरकार भिकारचोट आहे, देणार नाही आम्हाला माहित आहे. सरकारनं आमच्या छातीवरून उठावं. सोयाबीनची निर्यात करावी. निर्यात शुल्क त्याला प्रोत्साहन अनुदान द्यावं. बाहेरच्या देशातून सोयाबीन आयात करू नये आणि 0 केलेला तेलाचं आयात शुल्क 30% करावं आणि सोयाबीनचा 5% GST रद्द करावा, अशी आमची या आंदोलनाची मागणी आहे. त्याचबरोबर हक्काचा पीक विमा द्यावा. सरसकट शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं आणि जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी शेतीला मजबूत असं सिमेंटची भिंत बांधून कंपाऊंड करून द्यावं. बँकांनी होल्ड केलेल्या अनुदानाचे पैसे रिलीज करावे. अशा यासह अनेक मागण्या घेऊन हे आंदोलन गेल्या 5 नोव्हेंबर पासून आमचं सुरू आहे. आम्ही एल्गार रथयात्रा काढली. 50,000 शेतकऱ्यांचा मोर्चा 20 नोव्हेंबरला बुलढाण्यामध्ये निघाला. उत्स्फूर्तपणे स्वयं खर्चानं, स्वतःच्या खर्चानं हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले. आज त्या शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की आम्ही मरणाच्या दारात उभे आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.